संजू, इथे का झोपलीस? ते मी तुमच्या अंगावर पांघरून घालायला आलते, पण मी आडगी स्वतःच्याच अंगावर घालून घेतलं बघा. एक मिनिट, म्हणजे मगाशी मी तुझ्या अंगावर पांघरून घातलं त्यावेळेस तू जागी होतीस? नाही म्हणजे हो, आपलं खोट खोट नाही बोलायचं असं ठरलंय ना. मग इथे झोपणार आहेस की तुझ्या जागेवर जाऊन झोपणार आहेस? संजू, हा, तुझ्याकडे तुझं पांघरुण आहे ना? आयु सॉरी. मी बेबी मावशी कुठे? जी, बोलवतो मी. केशव दादा, ते आज सकाळच्याला मी बेबी मावशींना फिरायला घेऊन गेलते, तर जरा जास्तच झालंय म्हणून ते आराम करतात. म्हणजे गरम पाण्यात पाय शेकून घेत आहेत. त्यांना म्हणावं जरा दमानी घ्या, झेपेल तेवढंच करा, उगाच अंगाशी यायचं. नीम हकीम खत्रे जान. राजश्री, काय झालं? नाही, नीम हकीम हो, म्हणजे आमच्या या धाकट्या जाऊबाई. त्यांनी भरीस पाडलं, मग आपल्या बेबी मावशी बसल्यात पाय धरून, आई ग मेले मेले करत. राजश्री, तुम्ही जा. असं काही होत नसतंय. नुसत्या फिरण्यानी कुणाच्या जीवावर बेतत नसते, सवय व्हावी लागते. असो, शांतपणे न बोलता ब्रेकफास्ट करणं मस्त आहे. काय हो, तुमचे मिस्टर कुठे आहेत? दादासाहेबांवर विश्वास नाही राहिलाय माझा. यातलं कोणालाही काहीही कळता कामा नाही. दादासाहेबांनाही नाही. ते कुठे आहेत रणजितराव? आम्ही काय विचारतोय? पतिदेव कुठे आहेत तुमचे? काल मारे डिंग्या मारून सांगत होते आम्हाला 10ला ऑफिसला यायचंय. 10 वाजून गेले ना. पसरले असतील ना पलंगावर. कसं आहे, बोलणं वेगळं आणि करणं वेगळं, नाही का? नाही नाही दादासाहेब भाऊजी, ते त्यांना दुसरं काम होतं, तिकडे गेलेत. ते सकाळी लवकरच गेलेत बघा. एक काम हातात घेतलं नाही का दुसरं पुरं व्हायच्या तिसरं. नाही, एक काम हाती घेतलं आणि ते नेटानं केलं, असं कधी केलंय का रणजितरावांनी?
उग कामाचा आवा आणायचा आणि आई साहेबांसमोर आपला भाव वाढून घ्यायचा. दुसरं येतं काय रणजितरावांना? दादासाहेब, सट्ट कटू असतं आई साहेब. इथंच तुमच्या समोर आम्हाला ऑफिसला यायचंय, आमच्यासाठी थांबा. किती किती नाटकं चालली होती त्यांची. आज आम्ही त्यांच्यासाठी थांबलो, 10 वाजले तरी त्यांचा पत्ता नाही. बरं, त्यांच्यासाठी आम्ही आमच्या मीटिंगा कॅन्सल केल्या, कॅलेंडर हलवलं आणि हे दुसरं काम आहे म्हणून निघून गेले. मग आमच्या वेळेचं काय? बरं, दुसरं काम होतं तर आम्हाला सांगायचं असतं, आम्ही आमच्या कार्यक्रमात बदल केला असता. ठीक आहे, त्यांचं खरंच दुसरं महत्वाचं काम असेल. अच्छा, त्यांचं काम महत्वाचं, त्यांचं काम, त्यांचा येळ महत्वाचा, आणि आमचं काय? लई हलक्यात घेतले बरं का रणजित भाऊजींनी आमच्या ह्यांना. चिवटीपेक्षा सुद्धा हलक्यात घेतले. राजश्री, तेल महाग असतं आणि वाईट असतं. ओतू नका तुम्ही. आई साहेब, खरं बोलणाऱ्याला कधीपासून दाबायला लागलात तुम्ही? काय झालंय दादासाहेब? नाही, काय खोटं बोललेत त्या? अहो, हलक्यातच घेतलंय रणजितरावानं ढाले पाटलाच्या कारभाराला. हवं तेव्हा यायचं, हवं ते विचारायचं. ही फाईल कुठं, ती फाईल कुठं, 1760 चौकशा. आणि येळेचं काय? पोलीस मध्ये होते तेव्हा येळेवर जात असतील ना ड्युटीला. का हो, जात होते का नाही? हा, ते तुमचं पुण्याचं चकचकीत ऑफिस, कॉर्पोरेट, तिथं पण येळेवर जात असतील ना? अहो बोला की, तुम्हाला सगळं माहिती त्यांचं. आणि इथं आमचा येळ म्हणजे साहेब, चुकलं असेल त्यांचं. लय हलक्यात घेतलंय आई साहेब, लय हलक्यात. दादासाहेब, शांत व्हा, शांत व्हा. शांतपणे ब्रेकफास्ट करा. खरंच महत्वाचं काम असल्याशिवाय रणजितराव असं कधीही करणार नाहीत याची आम्हाला खात्री आहे. अच्छा, म्हणजे आम्ही गर्दा करणाऱ्यांपैकी असं तुम्हाला म्हणायचंय? दादासाहेब, असं आम्ही बोललो? ठीक आहे, जातो. रणजित शेठ येतील, त्यांच्या सेवेला हजर व्हावं लागेल ना. दादासाहेब, अहो, असं उपाशी नका जाऊ, थोडं खाऊन घ्या की. नको, रणजितरावांनी एवढा अपमान केलाय, पोट भरलं आमचं त्याच्यामुळं. अहो, पाहिलं का, उपाशी पोटी गेलेत रणजित भाऊजींमुळं. यासाठी आमचा नियम असतो, या टेबलावर बाकी विषय नको. ऐकलं का? राजश्री, बेबी मावशी, हा तुमच्यासाठी बिन साखरेचा चहा. हा, ठेव तिकडे. अहो, थंड होईल नंतर. अगं, थंड होण्याच्या आत घेईन मी. हे काय करताय तुम्ही? तुझी पत्रिका बघतीये. अयो, हा का? मग सांगा की मला, काय दिसतंय माझ्या पत्रिकेत? संजू, मला दिसतंय तुझ्या पत्रिकेत ना लय मोठं यश आहे बघ. हे म्हणजे तू मोठी तर होणार आहे, ग्रॅज्युएट तर होणार आहे, पण त्याहून काहीतरी वेगळंच घडणार आहे. आता मोठी म्हणजे काय होणार आहेस ते कळत नाहीये मला. आता मोठी म्हणजे काय? जशी 18ची झाले तशी 19ची होईन, 20ची होईन, आणि मग हळूहळू तुमच्या एवढी होईन. का? तशी मोठी नाही काय, उद्यानी मोठी होणार आहे. म्हणजे ना, आपला रणजित कसा आहे, CP आहे, तसं काहीतरी. तू शिकून नक्की काय होणार आहे कळतच नाहीये ग. अयो, यांना सिक्रेटचं कळलं का काय? काय म्हणालीस का? नाही. आई साहेब, त्या हिवरे बाजारच्या बाल कल्याण समितीला 10 लाख रुपये द्यायचं कबूल केलं तुम्ही? होय. शक्य नाही का दादासाहेब? $20 लाख देऊ. खरं का? उद्या राजश्री चेक घेऊन जातील. अरे वा, गुड. त्यांना गरजच होती तेवढी.
हे फार पुण्याचं काम केलं दादासाहेब तुम्ही. दादासाहेब, दादासाहेब, दादासाहेब. दादासाहेब, हे काय? ओ रणजित भाऊजी, काय विनम्रता वगैरे सगळं विसरलात? मोठ्या भावाशी या आवाजात बोलायची हिंमत कशी काय होते तुमची? दादासाहेब, तुम्ही खोटं बोललात माझ्याशी, इनफॅक्ट सगळ्यांशी. रणजित, कुठे होतात तुम्ही? सकाळपासून दिसला नाहीत, आता आलायत ते असं काय झालंय? शांतपणे बसा आणि बोलू. शांतपणे बोलायला स्कोप कुठे ठेवला यांनी? रणजित, काय झालंय? हाय साहेब, दादासाहेब अत्यंत खोटं आणि ताळतंत्र सोडून वागलेत. पॉवर ऑफ अटर्नी अजूनही विड्रॉ केलेली नाहीये. रणजित, जुनी गोष्ट झाली ती. जुन्या गोष्टी उगाच उगाळू नका. दादासाहेब, पॉवर ऑफ अटर्नी कुठे आहे? रणजित, त्या पॉवर ऑफ अटर्नीचे त्यांनी तुकडे केले आणि आमच्या पायाशी ठेवले, हे तुम्हाला माहित नाहीये का? नाही आहे साहेब, जी फाडली गेली ती कॉपी होती, जशी ही एक. ओरिजिनल कॉपी अजूनही दादासाहेबांकडे, जी लपवून ठेवली त्यांनी अजूनही. नाही, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय रणजित. दादासाहेब असं करणं शक्य नाही. नाही आहे साहेब, मी खात्रीपूर्वक सांगतोय. मी कधी खोटं आणि पुराव्यांशिवाय बोलत नाही, हे तुम्हालाही माहितीये. नाही नाही, असं शक्य नाही. तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. दादासाहेब असं करणं शक्य नाही. मी आत्ताच सरोदे वकिलांकडून आलोय, रीतसर माहिती काढली म्हणून बोलतोय. म्हणून तुम्ही मला ऑफिस जॉईन करू देत नव्हता. दिल्लीला पाठवण्याचा बेत होता, हो ना? रणजितराव मोठे होणार, पण आपण त्यांना मोठं होऊ दिलं पाहिजे. आणि त्यासाठी रणजितरावांनी आंबेगावला फिरण्याचा सुद्धा विचार केला नाही पाहिजे. भावाचे अधिकार मिळवण्याच्या नादात तुम्ही भावाचं नातं, विश्वास गमावून बसाल याची भीती नाही वाटली दादासाहेब? या माणसाने सगळ्यांची फसवणूक केली. तुम्हाला नाही का भीती वाटली रणजित भाऊजी? यांच्याशी नातं गमवायची भीती नाही का वाटली तुम्हाला? कसं बोलता यांच्याशी? आमचे हे शांत बसलेत म्हणून वाटेल ते बोलाल का? तुम्हीच म्हणायचं ना, मला काही मोह नाही, मला मोह नाही. आणि आता यांचाच गळा धरायला निघालाय, आणि ते पण पैशांसाठी. राजश्री, उगाच फालतू बडबड करू नकोस हा. आम्ही काही बडबडत नाहीये. यांनीच पूर्वी जे काही बोलून ठेवलंय ना, त्याची आठवण करून देतोय फक्त. रणजित, तू बोल. मी तुम्हाला यापूर्वी सांगितलं होतं, त्या वडिलोपार्जित संपत्तीचा अजिबात मोह नाही मला. एका शब्दाने बोलला असताना दादासाहेब सगळ्या इस्टेटीवर पाणी सोडलं असतं. पण नाही, तुम्ही फसवणूक केली माझी. फक्त माझीच नाही, सुजितची, आईसाहेबांची, सगळ्यांची.
का केलं दादासाहेब तुम्ही असं? दादासाहेब, आईसाहेब, आम्ही यांना उत्तर द्यायला बांधील नाही आहोत. कोण आहात तुम्ही आणि का आम्ही तुम्हाला उत्तर द्यायचं? बारक्या आहात आणि बारक्या लोकांनी नाही तिथं तोंड घालायचं नसतं. दादासाहेब, आवाज खाली. जेव्हा सगळी जबाबदारी आमच्या खांद्यावर टाकून वर्दी घालून गावभर शायनिंग मारत फिरत होतात ना, तेव्हा पाहिलं का वळून आमचं काय चाललंय ते? आणि आता वर तोंड करून आम्हाला जाब विचारताय. जेव्हा या फडतूस पोरीशी लग्न करून सगळ्या घरादाराची तुम्ही वाट लावली. दादासाहेब जीव आवरा. इथे माझ्या लग्नाचा काही संबंध नाहीये. नाही कसा आहे? संबंध आहेच. या पोरीशी तुम्ही लग्न केलं आणि ढाले पाटील कुटुंबाचा डाऊनफॉल सुरू झाला. या महाप ओलांडून घरात आल्या आणि सगळ्या कुटुंबाची माती झाली. जेव्हा अख्खं खानदान जेलमध्ये होतं तेव्हा कुठे गेली होती तुमची वर्दी? आणि या सगळ्यातून सुटण्यासाठी आम्हाला काय किंमत मोजावी लागली याची कल्पना आहे का? कुठून आलंय हे सगळं? आम्ही घाम गाळून काम केलं तेव्हा. एवढं सगळं झाल्यानंतर एक दिवस तुम्ही बॅग भरलीत आणि त्या विभासोबत पुण्याला मजा मारायला निघून गेलात. दादासाहेब, काय चुकीचं बोलतोय आम्ही? इथं तुमचं मन भरलं, तिथून परत आला तिथे वर तोंड करून आम्हाला जाब विचारायला. या मोहमायाच्या गोष्टी आम्हाला सांगू नका. या सोडून आम्ही कधीच परमार्थाला लागलोय. खरं तर आम्ही संन्यास घेणार होतो. मोठ्या भावाचं आणि मोठ्या मुलाचं कर्तव्य म्हणून माघारी आलोय. हे फक्त आम्ही आईसाहेबांसाठी करतोय आणि तुम्ही आमच्यावर दात खाताय. बस, आईसाहेब आमचं ठरलं. आम्ही आमचा मार्ग निवडलाय. आम्ही जातो ऋषिकेशला परत. तुम्ही आमचं ऐकणार नाही आहात. जोपर्यंत रणजितराव आमची पाय धरून माफी मागत नाही तोपर्यंत आम्ही आमचा शब्द मागे घेणार नाही. दादासाहेब, दादासाहेब, सांगा ना. रणजित, रणजित, थांबवा दादासाहेबांना. तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. रणजित, ते पॉवर ऑफ अटर्नीचे पेपर्स जर कुठे असतील तर आम्ही नष्ट करू. आमचा शब्द आहे तुम्हाला. तुमचे अधिकार कोणीही राहून घेणार नाही. अधिकाराचा प्रश्न नव्हता आईसाहेब, प्रश्न होता विश्वासाचा. विश्वासाने सह्या केल्या होत्या मी. मला जे बोलायचं होतं, जे सांगायचं होतं ते सांगितलंय. मी नाही राहू शकत आता या घरात. इथून पुढे ढाले पाटील घराण्याशी रणजित ढाले पाटलाचा संबंध काय आमचा संपला.
रणजित